नमस्कार मंडळी, मी स्नेहल तुमचे आपल्या किचन मध्ये मनापासून स्वागत करते. तर हा भोपळा आहे. हा भोपळा मोस्टली उपासाला खाल्ला जातो, तर जास्त करून हा एकादशीला खाल्ला जातो. तर चला आपण यापासून काहीतरी वेगळं बनवूया. रोजच्या जेवणामध्ये आपण याचं काहीतरी बनवू शकतो का हे बघायचं आहे. याचा वरचा भाग आपल्याला काढायचा आहे. चाकून काढा किंवा पिलरनं काढा, जसं शक्य असेल तसं. त्यानंतर आपण याचे असे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. चला तर सर्व भोपळा आपला कापून झालेला आहे. अर्धा किलो भोपळा आहे, तर त्याप्रमाणेच आपण यामध्ये साहित्य टाकायचं आहे. आपण एवढ्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. हा भोपळा थोडाफार गोड असतो. अद्रक आणि लसूण, अद्रक कधीही लसणाच्या अर्धा टाकावा, मिक्सीमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालेले, यामध्ये आपण राई आणि जिरे टाकायचं आहे, हिंग टाकायचं आहे, कांदा टाकायचा आहे. 2 छोटे छोटे कांदे होते, गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. याबरोबरच आपण हा कढीपत्ता टाकायचा आहे, तर कढीपत्ता छान धुवूनच टाकायचा. कढीपत्ता कधीही कांद्यामध्ये टाकावा, यामुळे काय होईल, कढीपत्त्याचा कलर जसाची तसा राहतो. कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. मीडियम हीट वरती आपण हे प्रोसेस केलेला आहे. 2 टोमॅटो आहेत. थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. नंतर आपल्याला वरती पण टाकायचंच आहे. थोडं झाकण लावून ठेवायचं आहे. 30 सेकंद झालेला आहे. आपण आता आपला टोमॅटो बघूया. ही आपली अद्रक लसण पेस्ट जाडं जाडं वाटायचं, एकदम बारीक नाही वाटायचं याला. यानंतर 30 सेकंद आपण याला छान फिरवून घ्यायचं आहे. आपण आता आपला भोपळा टाकून घ्यायचा आहे. भोपळा टाकल्याच्या नंतर आपण छान मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा. जर तुम्ही भगरची भाकर करत असाल, त्याबरोबर तुम्ही ही भाजी करा, पण यामध्ये आपण अद्रक लसूण कोथिंबीर वगैरे टाकायचं नाही, फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाणे टाकायचे. यामुळे काय होईल, खायला पण छान लागेल. पोट भरीचा प्रकार आहे हा. चला तर आता पुढचं प्रोसेस करायचं आहे. शेंगदाणे आहेत, जाडसर वाटलेले शेंगदाणे आहेत. हे टाकून आपण 1 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. यामुळे काय होईल, हे शेंगदाणे छान वाफले जातील. चला 1 मिनिट झालेला आहे. आपण आता काढून घेऊया. शिरून घ्यायचं आहे. कमी तेलातल्या भाज्या करायच्या असतील, जाड तळाची भांडी घ्यायची. यामुळे काय होतं, खाली किंवा लागत नाही. आपण त्यामध्ये गरम पाणी टाकू. या भाजी सुकी बनवायची आहे, तर थोडंसं पाणी आपण टाकून घ्यायचं आहे. तसंही हा भोपळा फार लवकर शिजतो. चवीप्रमाणे मीठ टाकून भाजी झाकण लावून ठेवायची आहे थोडा वेळ. जेव्हा पण आपण याला झाकण लावू, तर वेळोवेळी याला चेक करायचं आहे. चला मंडळी, आपण भाजी चेक करायची आहे. चला तर भाजी आपली छान झालेली आहे. सर्वात शेवटी आपण आता खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे. गॅस बंद करायचा आहे. छान फिरवून घ्यायची आहे. आता कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक. चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काशी भोपळ्याची भाजी कशी करावी हे मी तुम्हाला दाखवले आहे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू असंच आपण नेक्स्ट रेसिपी सह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्वाचं हेल्दी राहा.